नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या सिरीजमधील 6वा व्हिडिओ बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन हे ऑप्शन बघणार आहोत. त्यासाठी ज्या टेक्स्टला बोल्ड करायचं आहे त्याला सिलेक्ट करून होम टॅबमध्ये इथे दिसणाऱ्या ऑप्शनला क्लिक करून टेक्स्टला बोल्ड करू शकतो. दुसऱ्या पद्धतीने बोल्ड करण्यासाठी टेक्स्टला सिलेक्ट करून इथे दिसणाऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि बोल्ड करण्यासाठी Ctrl+B या शॉर्टकट कीचा वापर होतो. इटॅलिक करण्यासाठी टेक्स्टला सिलेक्ट करून होम टॅबमध्ये इथे दिसणाऱ्या ऑप्शनला क्लिक करून टेक्स्टला इटॅलिक करू शकतो. दुसऱ्या पद्धतीनेही आपण इटॅलिक करू शकतो. त्यासाठी टेक्स्टला सिलेक्ट करून इथे दिसणाऱ्या ऑप्शनला क्लिक करायचा आहे किंवा Ctrl+I या शॉर्टकट कीचा वापर करायचा आहे. टेक्स्टला अंडरलाईन करण्यासाठी टेक्स्टला सिलेक्ट करून होम टॅबमध्ये इथे दिसणाऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात आपल्या टेक्स्टला अंडरलाईन झालेले आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारच्याही अंडरलाईन यूज करू शकतो. त्यासाठी तुम्ही इथे क्लिक करून तुम्हाला पाहिजे त्या स्टाईलला सिलेक्ट करू शकतात आणि त्यासाठी Ctrl+U या शॉर्टकट कीचा वापर होतो. तसेच आपण अंडरलाईनचा कलरही बदलू शकतो. यासाठी अंडरलाईन दिलेल्या टेक्स्टला सिलेक्ट करून अंडरलाईनच्या या ऑप्शनमध्ये अंडरलाईन कलरमधून पाहिजे तो कलर निवडता येतो. अशा पद्धतीने आपण बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन हे ऑप्शन वापरू शकतो.